Hello friends and welcome to our this session of English class. मी मानसी एकदा परत तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण आपला जो चॅप्टर होता वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स ह्याचे पुढचे जे गेम्स आहेत ते वाचू आणि खूप खूप ह्याच्या जे मजेदार गोष्टी आहेत त्या पाहूया. तर चला बघू आपण वॉर्म अप विथ तारा अँड फ्रेंड्स. आता तुम्ही बघू शकताय की आपण आपल्या गेम 3 वरती होतो. 2 गेम्स आपण बघून घेतल्या होत्या की त्या कशा खेळायच्या. थर्ड गेम आहे हु स्कोर्स द मोस्ट. स्कोर करणं म्हणजे कुणाचे नंबर जास्त येतील, सगळ्यात जास्त कोण स्कोर करतं. तर इथे तुम्हाला काही ब्लॉक्स दिसतात असे रिकामे खाणे. त्याच्यात काय करायचं असेल चला आपण पाहूया. फिल इन द अबव टेबल. तर अशी टेबल बनवा. अशी टेबल तुम्ही बुकमध्ये खेळू शकता ही गेम डायरेक्टली. तर या टेबलला 2 मिनिटात तुम्हाला फिल करायचं आहे युजिंग वर्ड्स ऑफ ऍटलीस्ट 3 लेटर्स इच. आणि ह्याच्यात तुम्हाला काय करायचंय, ह्याच्यात असे वर्ड्स लिहायचे ज्यात कमीत कमी 3 लेटर्स असो. 3च्या कमी नाही चालतील, 3च्या जास्त चालतील. ठीक आहे, समजलं? तर हर ह्याच्यात असे आपल्याला वर्ड्स लिहायचे जेव्हा ज्यात की 3 शब्द असो किंवा 3च्या जास्त अक्षर असो. वर्ड्स एंडिंग विथ प्लुरल. आता ह्याच्यामध्ये हे लक्ष द्यावं आहे की आपल्याला प्लुरल बिलकुल नाही चालतील. SES ज्याच्या एंड मध्ये एस किंवा ES असेल ते नाही चालेल. ING नाही चालेल. ED EN आर नॉट अलाउड. ठीक आहे, ज्यांच्या एंड मध्ये हे सगळं असेल ते नाही चालेल. सपोज आपण प्लुरल म्हणतोय तर प्लुरल कसं, सपोज शब्द आहे नाईफ, तर नाईफचं प्लुरल असतं नाईव्स, तर त्याच्यात ES येऊन गेलं. ठीक आहे, तर नाही चालेल. बॉय बॉयज, तर बॉय चालेल पण बॉयज नाही चालेल. तर असे प्लुरल नाही चालतील. तसंच ING वाले नाही चालतील. तुम्ही जर रीड लिहिताय तर ठीक आहे, पण तुम्ही रीडिंग लिहिलं तर ते चुकीचं होऊन जाईल. वॉक ठीक आहे, वॉकिंग गलत होऊन जाईल. असंच ED जर तुम्ही प्ले लिहिलं तर ते बरोबर राहील, पण प्लेड हे नाही चालेल. असंच ज्याच्या लास्ट मध्ये EN तर ते पण गलत राहील. डार्क सही आहे पण डार्केन गलत होऊन जाईल. ठीक आहे, समजलं? तर अशा या एंड मध्ये हे वर्ड्स, हे जे अक्षर आहेत हे नाही आले पाहिजे. तर तुम्हाला 3 अक्षर किंवा 3 पेक्षा जास्त अक्षरचे शब्द या पूर्ण टेबलमध्ये 2 मिनिटाच्या आत भरायचे आहे. जे सगळ्यात पहिले भरून जाईल तर त्याच्यानंतर त्याचं स्कोरिंग पण आहे. स्कोरिंग कशी करायची ते बघा तुम्ही आता. यूज द फॉलोइंग चार्ट टू कॅल्क्युलेट द स्कोर. ठीक आहे, तुम्ही शब्द लिहून घेतले पूर्ण या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर स्कोर कसं करायचं, स्कोर करायकरता सगळ्यात पहिले नंबर ऑफ लेटर्स इन द वर्ड्स. ठीक आहे, 3 लेटर, 4 लेटर्स, 5, 6, 7, 8 लेटर्स पर्यंत सपोज कोणी लिहिलंय तर 3 लेटर वर्ड मार्क्स यू गेट फॉर 1 सच वर्ड. ठीक आहे, सपोज 3 लेटरचा वर्ड कोणचं लिहिलंच नाही कोणी तर काही मार्क नाही मिळतील. 4 लेटर लिहिलंय तर 1, 5 तर 2. ठीक आहे, अशा प्रकारे हे मार्क्स वाढत जातील. त्याच्यानंतर नंबर ऑफ वर्ड्स यू राईट. ठीक आहे, तर हे जितके नंबर तुम्ही लिहिले त्याचे हे जे क्रॉस क्रॉस आहे तर ह्याचा अर्थ काय झाला, तर हे जे क्रॉस क्रॉस ह्याच्यात लिहिलंय तुम्हाला असं क्रॉस नाही करायचंय. सपोज 4 लेटर वर्ड्स किती लिहिले तर 4 लेटर नंबर ऑफ वर्ड्स यू राईट. 4 लेटर सपोज 3 शब्द लिहिले. ठीक आहे, तर 3 लिहायचा इथे. 5 लेटरचा 1 लिहिला तर 1 लिहायचा. अशा प्रकारे हे लिहायचे आणि त्याच्यानंतर त्याची स्कोरिंग करायची. ठीक आहे, की किती वर्ड झाले, किती लिहिले होते आणि काय मार्क्स होतो त्या हिशोबाने त्याची स्कोरिंग करायची आणि अशा प्रकारे त्याचे मार्क्स येतील. ऍड +5 मोर मार्क्स फॉर रायटिंग 25 वर्ड्स विदिन 2 मिनिट्स. जर कोणी 25 शब्द लिहिले, ठीक आहे ना, 25 शब्द लिहिले 2 मिनिटाच्या आत तर त्याला 5 मार्क्स आणि दिले जातील. 5 मार्क्स जितके त्याचे मार्क्स येतील स्कोरिंग मध्ये त्याच्यात +5 केलं जाईल. तर अशा प्रकारे हा गेम फार मजेदार आहे आणि हा जे आहे तुम्हाला इंग्लिश आणि तुमची चांगली करायची असेल तर त्याच्यात तुम्ही हा गेम खेळू शकता. तुम्ही जास्तीत जास्त शब्द लिहायच्यात आणि त्या वस्तूंचं लक्ष ठेवा जे नाही लिहायचे. प्लुरल नाही लिहायचे आहेत, ED EN नाही लिहायचं आहे एंडमध्ये, तर त्याचं लक्ष ठेवून लिहा. फॉर्म पेअर्स, एक्सचेंज युअर नोटबुक्स अँड क्रॉस चेक युअर स्कोर्स. आता असंच तुम्ही पेअर्स फॉर्म करू शकता आणि त्याच्यानंतर आपली नोटबुक जी आहे ती एकामेकाला देऊन आपले जे स्कोर्स आहे ते तुम्ही चेक करू शकता. आता पहा काय म्हणतोय मी, टू अनबिलिव्हेबल, इंटरेस्टिंग, सरप्राइझिंग, म्हणजे तो या गेमला म्हणतोय की किती मस्त गेम आहे. ठीक आहे, आता हा असा गेम तुम्ही खेळू शकता आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर. ह्याच्याने तुमची व्होकॅब्युलरी खूप छान होईल. हे आपण मागच्या आपल्या सेशन मध्ये बघून घेतलं होतं वर्ड आर्ट
आता नेक्स्ट गेम बघूया आपण, सीन्स आउट ऑफ द हेड. ह्याचे मी तुम्हाला 3 उदाहरणं मागच्या सेशन मध्ये दिले होते, तर एकदा आपण याला वाचू. राईट द फॉलोइंग टायटल्स ऑफ डिफरंट सीन्स ऑन स्लिप्स ऑफ पेपर. ठीक आहे, स्लिप्स बनवा तुम्ही पेपरचे वेगवेगळे, आणि जितकेही दिलेले आहेत हे टायटल्स हे तुम्ही वेगवेगळ्या स्लिप्स मध्ये लिहा. फोल्ड द स्लिप्स अँड पुट दॅम इन अन अपटर्न हेड. एक हेड घ्या किंवा तुम्ही एक डबाही घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये हे स्लिप्स टाकून द्या. फॉर्म पेयर्स. आता पेयर बनवा, म्हणजे 2-2चे पेयर बनवा. ड्रॉ लॉट्स. ठीक आहे, आता हर पेयर येऊन एकदा एक पर्ची उठवेल. ईच पेयर शुड इनॅक्ट द सीन रिटन ऑन देअर स्लिप. आता ज्याच्याजवळ जी स्लिप आली तो त्याची ऍक्टिंग करेल. ठीक आहे, त्याला ते कन्व्हर्सेशन करून दाखवायचंय. ईच स्पीकर शुड गेट अ चान्स टू स्पीक ऍट लीस्ट 2-3 टाइम्स. आता चूंकि एकदम से आलाय तर कोणी एकदम तर चांगलं बोलू नाही शकत, त्याला हर स्पीकरला, हर जो ऍक्टिंग करतोय त्या माणसाला, त्या मुला मुलीला 2दा किंवा 3दा टाइम दिला पाहिजे. ठीक आहे, की तो अच्छे से त्याला परफॉर्म करेल. आता आपण ह्याच्यात बघू की कोणकोणते ह्याच्यात सीन्स दिले आहेत. ठीक आहे, जे आपण टाकू शकतो. आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज पोस्टल ऍड्रेस, म्हणजे आपल्या मित्राला पोस्टल ऍड्रेस. पोस्टल ऍड्रेस कशाला म्हणतात? ज्याच्यावरती आपली चिठ्ठी येते, ज्याच्यावरती पत्र टाकतो, तर असा पोस्टल ऍड्रेस त्याला विचारायचा की वेअर डू यू लिव्ह, व्हॉट इज युअर पोस्टल ऍड्रेस. अशा प्रकारे, जसं तुम्हाला लक्षात असेल मी मागच्या सेशन मध्ये सांगितलं होतं A-B करून असं की ते कसं करायचं, तर तसंच प्रकारे कन्व्हर्सेशन एक करायचा. नेक्स्ट आहे आस्किंग अ फ्रेंड फॉर हिज टेलिफोन नंबर, की भाई तुझा टेलिफोन नंबर काय आहे. आजकाल तर जास्त तर मोबाईल वगैरेही असतात, तर मोबाईल नंबरही करू शकता तुम्ही. ठीक आहे. नेक्स्ट आहे मित्राला, म्हणजे ह्याच्यात मित्राला आपल्या मोबाईल नंबर विचारायचा. टॉकिंग टू अ फ्रेंड ओनली इन एक्सक्लेमेशन्स while you are walking around in a garden. ठीक आहे, म्हणजे तुम्ही गार्डन मध्ये कोणत्या पार्क मध्ये घुमताय आणि आपल्या मित्राशी नुसतं एक्सक्लेमेशन्स मध्येच गोष्टी करायच्या. एक्सक्लेमेशन मध्ये गोष्टी करायच्या म्हणजे कसं, पहा आता इथे दाखवलंय एक्झाम्पल. हे तिघे आहेत. ही काय म्हणते, इट्स सो क्राउडेड अराउंड हिअर. ठीक आहे, हा एक्सक्लेमेशन मार्क हा असतो. ठीक आहे. नेक्स्ट, व्हॉट अ परफेक्ट जॉगिंग ट्रॅक. तर ह्यांनी पण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स दिला. आणि हा पण काय म्हणतोय, लेट मी गो. तर हे असे एक ह्यांनी एक दाखवलंय की एक्सक्लेमेशन मार्क मध्ये कसं बोलू शकता. तर अशा प्रकारे खूप जास्त तुमचे भावना ज्याच्यात असतात, तर अशा प्रकारे एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस ते असतात. तर गार्डन मध्ये फिरताना कसं तुम्ही असे वाक्य बनवू शकता, कसं कन्व्हर्सेशन करू शकताय. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लावर. अशा प्रकारे तुम्ही कोणतेही कन्व्हर्सेशन करू शकताय. नेक्स्ट आहे इन्व्हायटिंग अ फ्रेंड टू युअर बर्थडे पार्टी. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बर्थडे पार्टीला आपल्या मित्राला बोलवायचं, तर कसं करायचं. आस्किंग अ फ्रेंड टू लेंड यू हर नोटबुक. हे मी तुम्हाला सांगितलं की आपल्या मित्र किंवा मैत्रिणीशी तुम्ही आपली नोटबुक एक नोटबुक घेणं चाहताय तिची, तर कसं करायला कन्व्हर्सेशन. सेइंग सॉरी टू समवन फॉर ट्रॉडिंग ऑन हिज हर फूट, म्हणजे की तुम्ही कुणाच्या पायावरती चुकीने पाय दिलेला आहे तर त्याच्याकरता सॉरी म्हणायचं त्याला. नेक्स्ट आहे ऑफरिंग अ ग्लास ऑफ वॉटर टू अ गेस्ट, म्हणजे तुमच्याकडे कोणी गेस्ट आले, कोणी मेहमान आले, तर मेहमानला, कोणी मेहमान येतं तर आपण काय करतो, त्याला पाणी देतो ना. तर अतिथीला पाणी देतो आपण, ते की ऑफरिंग म्हणजे की त्याला देणं एक ग्लास पाणीचा. तर त्याच्याकरता कसं म्हणजे तुम्ही बोलाल, कसं कराल, हे कन्व्हर्सेशन आहे. तर नेक्स्ट आहे आस्किंग युअर टीचर्स परमिशन टू एंटर लीव्ह द क्लास, म्हणजे तुम्ही जेव्हा क्लासमध्ये एंटर करताय म्हणजे जाताय, आणि लीव्ह करताय म्हणजे बाहेर जायचंय तुम्हाला, सपोज वॉशरूम जायचंय किंवा पाणी प्यायला जायचंय, तर त्याच्याकरता टीचरची, दोन्हीच गोष्टींकरता टीचरची परमिशन लागते. तर त्याच्यावरती एक अनॅक्ट करायचं, त्याच्यावरती तुम्ही ऍक्टिंग करून दाखवायची की कसं कराल. एक टीचर बनेल, एक स्टुडंट बनेल. हे तर फार सोपं आहे, कारण की हे तर प्रतिदिनचं आहे, रोजचं आहे हे काम. आन्सरिंग द फोन, फोन येतो तर त्याला कसं आन्सर करायचा. थँकिंग युअर नेबर फॉर गिव्हिंग यू स्वीट्स. सपोज तुमच्या पडोसीनी, तुमच्या शेजारचे कोणी आहेत काका काकू, त्यांनी तुला गोड दिलं, तर तुम्ही त्याला कसं थँक्यू म्हणाले, तर त्यांना थँक्यू म्हणायचं. नेक्स्ट आहे इंटरप्ट युअर फ्रेंड्स ट्वाइस व्हाईल ही शी इज टेलिंग यू समथिंग. सपोज तुमचा मित्र किंवा मैत्रीण तुम्हाला काही सांगते, तर त्याला 2दा इंटरप्ट करायचं, म्हणजे त्याला 2दा थांबायचं मध्येच बोलता बोलता, की कसं म्हणजे तुला काही बोलायचं आहे तर तू कसं थांबवशील त्याला. तर असं म्हणजे त्याला इंटरप्ट करणं म्हणजे मध्येच कोणत्या गोष्टीला थांबवणं, कारण की तुला काही ते सांगायचं आहे. नेक्स्ट, आस्किंग युअर टीचर अबाउट द मिनिंग ऑफ प्रोनाउन्सिएशन ऑफ अ वर्ड. तुझ्या टीचरला तुला कोणत्या शब्दाचा प्रोनाउन्सिएशन म्हणजे त्याला कसं बोलतात हे नाहीये, तर
तुम्ही त्याला कसं विचाराल, ह्याचा प्रोनाउन्सिएशनचा अर्थ हा असतो. तर ते टीचरला विचारायचं. आणि आहे आस्किंग युअर टीचर टू एक्सप्लेन समथिंग टू यू अगेन. तुमच्या टीचरला विचारायचं की तिने तुम्हाला काही पढवलं पण तुम्हाला ती गोष्ट समजत आली नाही, तर तिला परत एक्सक्यूज मी करून कसं म्हणाले की मला हे समजत नाही आलं. हे पाहिजे, टीचर कुड यू एक्सप्लेन दॅट प्लीज, हा विचारतोय मुलगा. तर टीचर काय म्हणाली, अरे बापरे, तर रागावूनच गेली. वाय डोंट यू पे अटेन्शन, म्हणजे तू लक्ष का नाही देत जेव्हा मी पढवतीये. आणि इकडे पहा अजून हे काय काय दिले आहेत. कम ओव्हर टू आवर प्लेस फॉर माय बर्थडे पार्टी, डू वी हॅव टू गिव्ह प्रेझेंट्स. ठीक आहे, म्हणजे की हा म्हणतोय की माझ्या बर्थडे पार्टीला ये ना, म्हणतोय की ही काय म्हणते की काय आम्हाला तुला प्रेझेंट्स द्यावे लागतील, गिफ्ट द्यावे लागतील. आणि इकडे पहा, हाऊ ओल्ड आर यू, 6 रनिंग 7 टुडे, आय विल बी 7 टुमॉरो, म्हणजे आज मी 6चा आहे, उद्या 7चा होऊन जाईल. तर अशा प्रकारे ही खूप मजेदार एक्सरसाइज आहे, हे तुम्ही जरूर करा आणि आपली कन्व्हर्सेशन याच्याने तुमची छान होईल. आता ह्याच्यानंतर पहा गेम 5 जो आहे तुमचा अ फ्रेंडली चॅलेंज. या चॅलेंज मध्ये काय, चुकीचे जे आहे सेंटेन्सेस बोलले गेले आहेत त्यांना करेक्ट करायचं आहे. फाइंड द एरर्स अँड करेक्ट द सेंटेन्सेस, म्हणजे ह्याच्यात हर जे आहे प्रत्येक सेंटेन्स मध्ये एरर आहे म्हणजे चूक आहे, तिला फाइंड करून आणि तिला सही करायचंय. आई इज अ पॅरेट, हे कधीच नाही म्हणत आई बरोबर नेहमी एम लागतो, तर आय एम अ पॅरेट. माय टीचर आर व्हेरी नाईस, आर आपण कुठे लावतो, जिथे प्लुरल असतं. तर जर इथे माय टीचर्स असतं तर ते बरोबर असतं. इथे काय होऊन जाईल, माय टीचर इज व्हेरी नाईस, टीचर तर एकच आहे ना म्हणून इज होऊन जाईल. आय लाईक मिल्क्स, मिल्क्स आपण कधीच नाही म्हणत, मिल्क म्हणजे काय असतं, दूध, तर आय लाईक मिल्क, हे ह्याच करेक्ट सही होईल. नेक्स्ट आहे यू डझंट स्टडी हार्ड, हे पण चुकीचं आहे. यू डोंट स्टडी हार्ड, डझंट नाही म्हणत, डोंट म्हणतात. दे रेड ऍपल ईट, ह्याच्यामध्ये हे तिन्ही जे वर्ड्स आहेत त्यांचा ऑर्डर चुकलेला आहे. काय असतो सही ऑर्डर, दे ईट रेड ऍपल, म्हणजे वर्ब जो आहे, क्रिया आहे, ते पहिले येते आणि त्याच्यानंतर रेड ऍपल. ठीक आहे, दे ईट रेड ऍपल. नेक्स्ट आहे आय लाईक प्ले बॉल, तर आय लाईक टू प्ले विथ अ बॉल. ठीक आहे, मला बॉल बरोबर खेळणं आवडतं. माय टीचर टीच मी इंग्लिश, माय टीचर टीचेस मी इंग्लिश. जेव्हा इथे सिंग्युलर आहे तर इथे टीच येईल, इथे जर प्लुरल असतं माय टीचर्स तर मग इथे टीच एकदम करेक्ट होतं, तर इथे टीचेस मी इंग्लिश. नेक्स्ट आहे द पार्ट्स ऑफ स्पीच, आपण लास्ट सेशन मध्ये सुद्धा ह्याला थोडंसं वाचलं होतं, आज आपण थोडं आणि नीट प्रकारे ह्याला वाचूया. नाउन, फर्स्ट आलं नाउन. नाउन काय असतं, अ वर्ड दॅट इज द नेम ऑफ अ थिंग, अन आयडिया, अ प्लेस ऑर अ पर्सन. नाउन कोणताही शब्द असू शकतो जे की कुणाचं नाव असेल, नाव कुणाचंही असू शकतं, ते थिंग म्हणजे वस्तूचं असू शकतं, आयडिया आपल्या डोक्यात कोणचा आयडिया असतो तर ते पण एक नाव देतो आपण त्याला, म्हणून तेही नाउन होऊ शकतं. प्लेस म्हणजे जागा आणि पर्सन म्हणजे व्यक्ती. तुम्ही हिंदीत संज्ञा वाचली असेल तर हे संज्ञा आणि नाउन हे सेम प्रकार असतात, हे एकच असते. एक्झाम्पल्स पाहायचे, कार, ऑनेस्टी हा एक आयडिया आहे, ऑनेस्टी म्हणजे काय असते, इमानदारी. ठीक आहे, नागपूर जागेचं नाव आहे आणि मीरा एक मुलीचं नाव आहे. नेक्स्ट आहे प्रोनाउन. प्रोनाउन काय असतं, अ वर्ड दॅट इज युज्ड इन द प्लेस ऑफ अ नाउन. जे शब्द नाउनच्या जागी, संज्ञाच्या जागी युज होतात त्यांना प्रोनाउन म्हणतात. ठीक आहे, याचे एक्झाम्पल्स पहा, ही, शी, इट, दे, मी, एटसेट्रा. ठीक आहे, ही, शी हे सगळे शब्द आपण नाउनच्या जागी यूज करतो. ऍडजेक्टिव्ह आहे थर्ड आपलं, वर्ड्स दॅट टेल्स अस मोर अबाउट अ नाउन अँड डिस्क्राइब्स इट, म्हणजे जे शब्द आपल्याला नाउन म्हणजे संज्ञाच्या बाबतीत आणि जास्त सांगे ते आणि त्याला डिस्क्राईब करे ते असतात ऍडजेक्टिव्ह. एक्झाम्पल पहा, ग्रीन. आता मी जर ग्रीन टेबल म्हणेन तर टेबल हे एक नाउन आहे, तर त्याला कसा टेबल आहे, ग्रीन टेबल. बिग, स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे चौखट्ट, सार, सार म्हणजे आंबट. तर अशा प्रकारे हे सगळे शब्द जे आहेत हे आपल्याला कोणा ना कोणा नाउन बरोबर आपण लावू शकतो. मग आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे शोज अ रिलेशनशिप बिटवीन द नाउन अँड द प्रोनाउन. प्रिपोजिशन काय करतं, एक रिलेशनशिप, एक संबंध दाखवतो नाउन आणि प्रोनाउनच्या मध्ये, म्हणजे नाउन आणि प्रोनाउनचं जे संबंध असतं ते दाखवतं. ह्याचे एक्झाम्पल्स काय आहे, इन, ऑन, अंडर, ऍट, एटसेट्रा. ह्याच्यात एक आणि गोष्ट आहे लक्ष द्यावी की प्रिपोजिशननी आपल्याला कोणत्या गोष्टीचं स्थान पता चालतं.
ठीक आहे. शी इज सिटिंग अंडर अ ट्री. ठीक आहे. त्याच्यात प्रोनाऊन झालं शी आणि ट्री काय झालं, नाऊन झालं. तर या दोन्हीचा संबंध सांगितला. आणि अंडर म्हणजे कुठे बसली आहे, तर अंडर म्हणजे खालती, ट्रीच्या खालती. अशा प्रकारे हे प्रेपोजिशन झालं. तर हे आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच वाचले. नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह आणि प्रेपोजिशन. बाकीचे 4 आपण पुढच्या सेशन मध्ये वाचू. तर आज आपण खूप काही छान छान शिकलो. नवीन एक गेम शिकलो ज्याच्यात की तुम्ही जितके जास्त वर्ड म्हणू शकता ते लिहू शकताय. त्याच्यानंतर आज आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकलो. त्याच्यानंतर कन्व्हर्सेशन कशी करायची हेचही शिकलो. एरर्स जे चुका असतात आपण जे बोलताना करतो त्या चुका कशा नाही करायच्या, करेक्टली कसं बोलायचं हे सगळे शिकलो. तर आजचा हा आपला सेशन इथेच संपतो आहे. बी हेल्दी, बी हॅपी, बी सेफ. थँक्यू. हॅव अ नाईस डे.